ते ऐकूया आपण पुढच्या मॅच साठी करण कळण उर्फ के सरांना. चेक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. हनुमान क्रीडा संघ नितळस आयोजित नितलस प्रीमियर लीग NPL धमाका 2024 13वा पर्व आणि आजचा पहिल्या दिवसातील हा 8वा सामना. एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो देवा ग्रुप फाउंडेशन संग्राम 11, तर दुसरा दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिल्या डावाला होती सुरुवात. आघाडीची जोडी प्रतीक सांगडे आणि अतुल काठे. प्रतीककडे स्ट्राईक आहे, अतुल नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्क वरती प्रमोद पावशे, फ्रंट लाईन बॉलर. देवा ग्रुप फाउंडेशन संग्राम 11चा विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ओ व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ समचा हलका बाहेर, पॉपिंग क्रीज मध्ये यॉर्क लेंथ होता. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच मिड ऑनला फिल्डर आतमध्ये येत असताना दिनेश. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता देवा फाउंडेशन संग्राम 11 साठी. मात्र आता लॉंग ऑफला फिल्डर ठेवला, ऑन साईडला डीप मध्ये मिड विकेटला ठेवण्यात आलेल्या. मिड ऑन आतमध्ये प्रमोद पावशे ओव्हर विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न पायावरती लागलाय. लेग बिफोर विकेट नाही, त्यामुळे अपील स्वाभाविकरित्या करण्यात येते. हो, आशा करतोय फलंदाजाला पाण्याची मागणी करण्यात येते. पाणी त्वरित घेऊन जा आपण, कोणती गंभीर दुखापत नको. मोठ्या प्रमाणात मी बऱ्याच वेळाला आता समालोचनांमधून ही गोष्ट खास करून म्हणत आलेलं आहे की सध्याच्या घडीला फलंदाजांनी फेस शिल्डचा वापर करणे हे अनिवार्य करायला हवं. ज्या पद्धतीने आपण ॲब्डोमिनल गार्ड सेंट्रल पॅडचा वापर करतो, त्या पद्धतीनं प्रत्येक फलंदाजाने फेस शिल्ड वापर करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने वोडाफोन वालचे ऋषी नाईक, सुशांत मोकल, किरण पवार फेस शिल्डचा वापर करतात. नुकतंच कार्यसम्राट सरपंच संदीपजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बॅटची कडा घेतल्यानंतर प्रामुख्याने जेव्हा जेव्हा चेंडू तोंडावरती येतो, मोठी इजा होते. जी इजा किरण पवारला सुप्रीमो मध्ये झाली होती, त्यामुळे फेस शिल्डचा वापर करणं फार गरजेचं आहे. फलंदाज रिटायर्ड हर्ड होत असताना येत आहेत पॅव्हिलियनच्या दिशेने. आदरणीय सरपंच संदीपजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या सर्वांचा आर्थिक पाठबळ या स्पर्धेसाठी, म्हणूनच 13व्या पर्वामध्ये तुमच्या समोर आहे नितलस प्रीमियर लीग NPL धमाका. बाळा तयार आहे आता. बाळाकडे देखील आपण जाणार आहोत. मात्र 1980s ही हिंदी चित्रपट सृष्टीमधील गाणी येऊ द्यात बा. प्रमोद फुल टॉस आहे, लॉफ केलाय डीप
वाईड इज लॉंग ऑन सीम आणि सपार षटकार. देवा ग्रुप फाउंडेशन संग्राम 11 असे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत 8व्या मॅच मध्ये. लीग स्टेजला टोटल तुम्हाला 12 मॅचेस पाहायला मिळतात. त्यानंतर 2 एक्झिबिशन मॅचेस आहेत आणि 2 नॉकआउट सेमी फायनल आणि फायनल. सो उद्याच्या दिवसामध्ये जरूर आपण त्या 16 म्हणजे टोटल 8 मॅचेस उद्या असतील. स्वीप करण्याचा प्रयत्न फाईन लीग मध्ये चेंडू चाललेला आहे. नवीन फलंदाज कॅप्टन ऑफ टीम संग्राम 11 स्वप्नील गायकवाड सिंगलने धावा फलकावरती स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 8 धावा. धावा फलकावरती आपण बघत आहोत 8 धावा. प्रतीक सांगडेकडे स्ट्राईक असेल. थोडीशी इजा अगोदर त्याला झाली. जिद्दी आहेत. मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत अजूनही. स्ट्रायकिंग एंडला पावशे ओव्हर द विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न पाहायला लागला. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये स्टॉप केलं. चेंडूला सिंगल मिळते. प्रतीककडे स्ट्राईक असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावा फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 9 धावा. 1 गडी बाद संग्राम 11. उद्या मात्र ठीक तुम्ही 8:30 वाजता रिपोर्ट करायचे पहिले दोन्ही संघ. येस 8 वाजता आमची स्ट्रीमिंग करणारी टीम इथे रेडी असेल. 8:30 ला दोन्ही संघ पहिल्या मॅच मध्ये खेळणार आहे. म्हणजे जो 9वा सामना आहे. दोन्ही संघांचा कर्णधार पुरस्कर्ते खेळाडू आपण याची दखल घ्या. वेगवान चेंडू टॉप एज हायवेमध्ये बॉल मिडॉनला पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. तो गोलंदाजाने जमलं नाही. मिळते 1 धाव आणि एका धावेच्या सहाय्यानं स्कोर तुम्हाला पाहायला मिळतो 10 या आकड्यावरती. पहिल्या मॅच पासून मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळाले. ऑनलाईन मात्र बरेचसे प्रेक्षक आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. 13व्या पर्वामध्ये या स्पर्धेचं आयोजन जवान क्रिकेट संघ नितलसच्या माध्यमातून NPL धमाका मंचावरती बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. धावफलकावरती 10. प्रगतीपथावर सेकंड ओव्हर. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना पॉइंटचा फिल्डर चालला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतोय पॉइंटला. डीप मध्ये डिपिश किंवा पॉइंट लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. स्वप्नील गायकवाड वेग प्रचंड होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न पण आपण बघत आहोत. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू जात असताना अंपायरचा लेग बायचा इशारा येतोय. आमचं कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्या सोबत आमचा ऑफिशियल स्कोरर आहेत. ऑनलाईन अपडेटर आणि सध्या उर्वरित खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. NPL धमाका 2024. स्कोर 11. प्रतीक
ऑन साइडला टर्न करण्यात आला स्क्वेअर लेग रिजन मध्ये फार वेगाने पहिली धाव. सेकंडचा प्रयत्न होईल आता कारण चेंडू निसटलाय. बॅकअप येत आहे, धावा मिळतील तोपर्यंत 2. गुड रनिंग. डीप मध्ये चुकी झाल्यानंतर तितकासा वेळ असतो, त्या वेळेमध्ये दुसरी धाव पूर्ण झाली आणि 2च्या सहाय्यानं स्कोर पुढे 13 धावा. सेकंड ओव्हर. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. धावा फलकावरती पाहायला मिळतात त्या 13. प्रतीककडे स्ट्राईक आहे. वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा तयार राऊंड विकेटने. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. विकेट किपर कडे चेंडू अपील करण्यात येईल. डायरेक्ट हिट केलं नाही. त्यांना असं वाटलं की कॉट बँड बाद असेल. अंपायरचा लेग बायचा इशारा. सिंगलने धावसंख्या पुढे चाललेले 14 वरती. प्रगती पथावर तुम्ही बघत आज हे दुसरं षटक. शाळा सुटलेली आहे. शाळेतील आता विद्यार्थी घराच्या दिशेने चाललेले आहेत, ज्यामधले काही थांबून या मॅचचा आनंद घेतात. आपले सहर्ष स्वागत. आता सर्वच थांबले. सर्वांचं सहर्ष स्वागत NPL धमाका 2024 मध्ये. प्रत्येकाला आवड क्रिकेटची असते. क्रिकेट प्रत्येकाच्या आवडीचा खेळ आहे. मिड विकेट मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल पूर्ण झालेली आहे. फंबल झालं पण थ्रो लगेचच केला, त्यामुळे दुसरी धाव का मिळते ओव्हर थ्रो मुळे. खराब थ्रो, त्याचा फायदा झाला. बॅकिंग असणं योग्य फार गरजेचं आहे. बॅकिंगला जरूर 3-3 फिल्डर आले, पण चुकी काय केली पहिल्या 2 फिल्डर्सने की अगदी विकेट किपरच्या ते मागेच उभे होते. थोडासा डिस्टन्स ठेवून उभं राहणं तुम्ही फार गरजेचं आहे, अन्यथा बॅकिंगला येऊनही फायदा होणार नाही तुम्हाला. धावा पूर्ण होत असताना आपण बघत आहोत 2-2 ने स्कोर 16 वरती. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, फार मोठा इम्पॅक्ट टाकून जातात धावा रोखत असताना. लॅप शॉटचा प्रयत्न होता. वेग प्रचंड या गोलंदाजाकडे. त्या वेगाने बीट केले फलंदाजाला. 2 षटकांचा खेळ संपन्न. धाव फलकावरती 16. 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना संग्राम 11. हरिभक्तपरायण मुकेश महाराज पावशे यांचं आगमन झालेलं. विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 13व्या पर्वामध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर या वर्षी 2 दिवस आमंत्रण होतं, पण एकच दिवस देऊ शकलो, त्याबद्दल नेतलसकरांची दिलगिरी व्यक्त करेन. 12व्या पर्वापासून या स्पर्धेचा घटक होण्याची संधी त्यांनी मला दिलेली आहे. 16 धावा फलकावरती हरिभक्तपरायण मुकेश महाराज पावशे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या क्रीडा स्पर्धेसाठी चेंडू स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. प्रत्येकाचं योगदान आहे. स्पर्धा आपली आहे, आपल्या गावची आहे आणि प्रत्येकानं काही ना काहीतरी दिलेलं आहे. त्यामुळेच यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडत असताना मी प्रेम काठे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती आपले सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 3 संकेत. लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस टाइम. स्वतः गोलंदाज जज करतात. वेल कॅच ड्रॉप. जजमेंट योग्य होतं. क्रीज सोडली. मैदान सोडावं लागेल फलंदाजाला. कोण बाद होतोय तर इथे फलंदाज प्रतीक सांगडे की स्वप्नील गायकवाड, ही चर्चा दोन्ही अंपायर्स करतात. राहुल काटे आणि मनीष गनिगा या 2 अंपायर्सना आपण बघतोय आणि ऑफिशियल डिसिजन आलेला आहे. रनआउट होतोय प्रतीक सांगडे. आपला गाव, आपल्या गावातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या सर्व मान्यवरांची उपस्थिती, दानशूर दात्यांकडून केलेली आर्थिक मदत, वस्तू स्वरूपी केलेली मदत, या सर्व गोष्टी आणि ही फक्त स्पर्धा नसते तर आपल्या गावचा महोत्सव असतो, उत्सव असतो. ज्या पद्धतीने प्रत्येक सप्ताहामध्ये धार्मिक कार्यांमध्ये सडल असते, मदत करण्यात येते, तशी प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक मदत करतात आणि खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो 18. प्रगती पथावर तिसरं षटक आहे आणि गोलंदाज संकेत पुन्हा एकदा. स्ट्रेट बॅटने लॉफ केला. हाफ वॉलीवरती लांब पल्ल्याचा भव्य षटकार.
धावा फलकावरती आपण बघत आहोत त्या 24 धावा प्रगतीपथावर असताना तिसरं षटक आला बरोबर ओमकार पाटीलची सुरुवात. ऑफसमचा बाहेर होता, लिव्ह केले बॉलला वेल लेफ्ट, बघितलं आणि सोडून दिलं. बाहेर होता चेंडू जास्तच. वाईडने धावफलक पुढे 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात प्रगतीपथावर असताना तिसरं षटक. संकेत टेकन, मागे कॅच पकडले फलंदाज बाद होतील ओमकार. 6 वरती एका षटकाराने डाव त्याचा संपला. गणाऱ्या संग्राम 11 ला सुरुवातीला अतुल, त्यानंतर प्रतीक आणि त्यानंतर ओमकार. स्वप्नील गायकवाड कर्णधाराच्या सोबतीला येतोय संभाजी दरे इन ॲट नंबर 5. संकेतचं कौतुक असेल, कमबॅकचे संकेत त्याने लगेचच दिले विकेट मिळवत असताना. संभाजी स्ट्रायकिंग एंडलात. हार्ड लेंथ ऑन साइडला वळवलाय, एलिव्हेट करता आलंय पण केली आहे चुकी. मिड विकेटला एक सहज सोपा वाटणारा झेल पकडला, पण चुकी काय केली तर पाय त्याचा होता सीमारेषेवरती. षटकार. ज्या धावा कुठेतरी खुंटल्या होत्या ती कोंडी फोडत असताना फलंदाज संभाजी दरे. षटकारानंतर वाईट आलाय. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, आत आणत असताना गोलंदाज संकेत या चेंडूला. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपन्न. धावा फलकावरती पाहायला मिळतात 32. विकेटचं नुकसान संग्राम 11.
स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. नाव आहे 33. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे, जिथे 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. वासुदेव लॉफ केला, डीप मध्ये फिल्डर आहे, झेलची संधी असेल, फलंदाज बाद. कारण अनुभव प्रचंड आहे, प्रदीर्घ अनुभव घेऊन गोलंदाजी करतात. पहिली मॅच मला आठवते जिथे एकच धाव, ती देखील लेग बायची त्यांनी दिली होती. कट केलाय, गॅप मध्ये बॉल, इथे चौकार मिळू शकतो. फार वेगाने चेंडू चाललाय, डीप मधून फिल्डर येतोय. वा, काय फिल्डिंग केलेली आहे दिनेश पावशे. मी जरूर म्हणालो की चौकार येऊ शकतो, पण हे त्याला मान्यच नव्हतं. च्या वेगाने तो धावला. गुड फिल्डिंग. धावा मिळतात 3. डाव संपला पहिला. धावा फलकावरती सजलेल्या आहेत त्या 36 आणि टार्गेट आहे 37. देवा ग्रुप फाउंडेशन संग्राम 11 या संघासमोर. पुन्हा एकदा मी संपूर्ण नितलसकरांचं, जय हनुमान क्रिकेट संघ नितलस आणि खास करून चेतन काठे यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन की 12व्या पर्वामध्ये जरूर आलो होतो, मात्र या पर्वामध्ये 2 दिवस मला आमंत्रण होतं, पण दिलगिरी व्यक्त करेन की एकच दिवस मी तुम्हाला देऊ शकलो, त्याबद्दल नितलसकरांचं मनापासून आभार. या सर्व गोड आठवणी माझ्या हृदयाच्या एका गोड फोल्डर मध्ये मी जरूर सेव्ह करून ठेवेन. थँक्यू सो मच. आणि आज आपण ज्यांचा आवाज ऐकला, नामांकित गीतकार, समालोचक आवाज भोपरचा विनोदजी पाटील सरांना आपण जरूर पुढच्या डावामध्ये ऐकणार आहोत, मात्र त्यांचा आपण या अगोदर यथोचित सन्मान करूयात. या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचंही योगदान महत्त्वपूर्ण होतं आणि कार्यसम्राट सरपंच संदीपजी पाटील साहेब उपस्थित आहेत. मी सरपंच साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण विनोदजी पाटील बोपर सरांचा यथोचित सन्मान करावा. आदरणीय परशुरामजी बोबी साहेब यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रसिद्ध गीतकार, ठाणे जिल्ह्याची शान, वाकण संघाचं गीत असेल, आजवर अशी कित्येक गाणी, गोव्याच्या सांगम प्रीमियर लीगचं टायटल सॉन्ग ज्यांनी लिहिलेलं आहे आणि प्रसिद्ध समालोचक विनोदजी पाटील सर बोपर यांचा सन्मान होतोय. कार्यसम्राट सरपंच संदीपजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. जरूर मी रजा घेईन या स्पर्धेमधून. हा माझा शेवटचा टर्न होता. पुन्हा एकदा विनोदजी पाटील सरांचा आवाज ऐकू, मात्र पुन्हा एकदा भेटू आपण या गावामध्ये. जी स्पर्धा तुमच्या भेटीला येते संग्राम 11च्या माध्यमातून, रजनी क्रिकेट मधली, त्या स्पर्धेमध्ये जरूर मी येईन. मात्र तुर्तास ब्रेक घेऊन पुन्हा एकदा आपण इन्व्हाइट करूयात विनोदजी पाटील सरांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पाहूया त्या मॅच मध्ये 37 धावा बनतील की नाही बनणार. नेहमीच लो स्कोर मॅचेस शेवटपर्यंत येत असताना पाहायला मिळतात आणि चांगला संघर्ष करत असताना दोन्ही संघ पाहायला मिळतात. मात्र या मॅच मध्ये काय घडेल ऐकूयात पुन्हा एकदा विनोदजी पाटील सरांना. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच के के. मॅच सुरू जरूर होते, पण सन्मान करूया आपण करण काळन. गतवर्षी या स्पर्धेशी जोडले गेले, आयोजकांच्या विनंतीला मान देऊन गतवर्षी या स्पर्धेमध्ये 2 दिवस होते, पण यंदा कद्र शेड्यूल प्रत्येकाचं व्यस्त असतात, डेट्स ऑलरेडी आधी गेलेले असतात, त्यामुळे ॲडजस्टमेंट करणं फार कठीण असतं. आणि इथे आपण करणचा सन्मान करतोय, समालोचन क्षेत्रातील एक रायझिंग स्टार. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आवाज आपण सातत्याने ऐकतायत. आवाज हेतुटणे गावाचा करण काळन यांचा सन्मान या मंचावरती होताना आपण बघितलेला आहे. गुड जॉब. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि होया मॅचच्या दिशेने. टार्गेट आहे विजयासाठी 37 धावांचा. ओ मिडॉनला झेल बाद. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का. फलंदाज साहिल दरे बॅक टू द पॅव्हेलियन.
मैदानावरती आदरणीय महादू भोपी साहेब उपस्थित आहेत. मी संदीप पाटील यांना विनंती करणं आपल्या शुभाचे आपण हा सन्मान करायचा आहे. तर सकाळी झालाय वाटतं सन्मान त्यांचा, झालाय सकाळी झालाय. नक्कीच महादू भोपी सकाळी झाले होते काका आणि त्यांचा सन्मान आपण सकाळीच केला होता. ते खरं लक्षात आलं नाही आपल्या, पुन्हा आपण ती अनाउन्समेंट केली. होया मॅचकडे. आणि या स्पर्धेसाठी जे टी शर्ट या सगळ्या खेळाडूंना देण्यात आलेले आहे त्याचे पुरस्कर्ते आदरणीय कैलासदादा मडवी, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, त्यांच्याकडनं हे पुरस्कृत करण्यात आलेले आहे. तर न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत अजय सांगडे. बघूया अजय स्ट्राईकला आहेत, एकदम जबरदस्त बॅटिंग करतायत. मागच्या मॅचमध्ये लाजवाब फटकेबाजी झाली होती. हो हो हो, किती वेग आणि काय टप्पा होता बघा. गुड लेंथ वरना आत आणलाय. बॉलिंग मार्कवर आहे अतुल अतुल काठे. वेगावरती स्वार होते आणि वेगाबरोबरच जर दिशा असेल, अचूकता असेल, ॲक्युरेसी असेल तर यश मिळवण्यापासून कोण रोखेल. इथून आपण बघितलं टार्गेट जरी 37चं असलं तरी खूप जबरदस्त फाईट येत आहेत. हा चेंडू बॅटचे पण गॅपमध्ये पडलाय. तिथे पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव येईल. अकाउंट ओपन होतोय. सिंगल निश्चित करण्याच्या होतोय धावसंख्येचा आणि अजयचा देखील एक धाव येते. आतापर्यंत 3 चेंडू झालेत, एकच धाव आली आहे. आणि नक्कीच असं म्हणतात की कमी ओव्हरची किंवा कमी धावांची मॅच ही नेहमीच रंगतदार होते. नेहमी नाही म्हणता येणार, पण बऱ्याचदा ती हाय व्होल्टेज होते. ही मॅच देखील तशीच असेल का हा प्रश्न आहे. पण बघूया इथून मॅच खूप चांगल्या दिशेने चाललेली आहे. हो हो हो, पायामध्ये होता बॅट आणि बॅटच्या मधोमध अत्यंत चांगला चेंडू. उज्ज्वल भविष्य करतं अतुलचं आपण बघितलं तर खूप चांगला त्याचा ॲक्शन शैली बघायला मिळते. वेगही आहे त्याच्याकडे आणि वेगाबरोबर आपण बघितलं तर टप्पाही अचूक दिशेवरती टाकतो. अचूक लाईन लेंथ आपल्याला बघायला मिळते. पहिले 4 चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत. केवळ 2 धावा दिल्यात आणि 1 विकेटही प्राप्त केलाय. कारण सदतीचं संरक्षण असंच करावं लागेल. असे डॉट चेंडू फेकावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील. हो हो हो, इथे फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट, पण शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला गेलाय. आणखीन एक अप्रतिम चेंडू, आणखीन एक डॉट बॉल, 2 डॉट, 2 सिंगल, 1 विकेट. केवळ 2 धावा 5 बॉलमध्ये. भेदकता दिसते, प्रभावशाली गोलंदाजी होताना दिसते, तिखट मारा दिसतोय. संध्याकाळचं सत्र जरूर आहे, पण या संध्याकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम गोलंदाजी, सदतीचं संरक्षण करत असताना मैदानावरती संग्राम 11च्या माध्यमातून. ओ बॅटची एज कॉट बिहाइंड. अजय सांगडे बाद होतील. दुसरा गडी बाद होतोय मैदानावरती. देवा ग्रुप फाउंडेशन संग्राम 11चा अजय सांगडे बाद.
संख्या नक्कीच 37चं टार्गेट आहे, पण केवळ 2 धावा. धावफलक तिथल्या तिथे स्थिरावलंय आणि आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत. बॉलिंग मार्ग स्वप्नील पुन्हा एकदा स्ट्राईकला दिनेश पावशे सामना करतील. शफल झालंय, इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक दाखवत आहेत फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 4 धावा. चांगला फटका होता, शफल झाले होते. हा फटका त्यांनी मॅन्युफॅक्चर केला का तर बनवला, कारण बघितलं की जागेवरनं चेंडू मिळत नाही आहेत, मिडल करता येत नाही, काहीतरी वेगळं करावं लागेल आणि तेच करायला हवं. आपण बघितलं तर थोडेसे ऑप्शनवरती आले, शफल झाले आणि फाईन लेगच्या दिशेने खेळले 4 धावांसाठी. एकूण धावा 6:31ची अजूनही गरज आहे विजयासाठी. हो, खोलवटामध्ये चेंडू सरळ रेषेत खेळतायत, स्ट्रेट ड्राईव्ह. तिथे 2 धावा होतील का आणि झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न नाही, नकार दिलाय. दिनेशला हवी होती तिसरी धाव, पण दुसऱ्या बाजूला रिस्पॉन्स आला नाही संकेत काढणं आणि धावसंख्या दाखल करते. या 2च्या मदतीने झाली 8. 29 धावांची गरज आहे आणि 14 चेंडू मध्ये करायचे आहेत. बघा यावरचे 4 बॉल झालेत, 4 बॉलमध्ये केवळ 6 धावा आलेल्या आहेत. मॅच खूप चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळते, दोघेही चांगल्या पद्धतीने फाईट देत आहेत. संग्राम 11 वर्सेस देवा ग्रुप फाउंडेशन. संग्राम 11. हो हो, आणखीन एक सुंदर चेंडू येतोय पॉइंटच्या दिशेने. इथे आणखीन एक गडी बाद होण्याची शक्यता होती, पण नकार दिलाय पंचांनी. कारण दोघांमध्ये आपण बघताय दिनेश खतर थोडेसे रागावलेले आहेत संकेतवरती, कोऑर्डिनेशन होत नाहीये. दिनेश सांगतायत की तुला दुसऱ्या बाजूने प्रतिसाद देणं फार गरजेचं आहे. तर धावसंख्या धावबॉल कधी बघता आपण 9. यावरचा 1 चेंडू शिल्लक आहे. 37चं टार्गेट आहे, म्हणजे अजूनही आपण बघितलं तर 28 धावांची गरज आहे येणाऱ्या 13 चेंडूमध्ये. 13 चेंडू 28 धावा. मॅच बॅलन्स आहे, गोलंदाजी चांगली होते, बॅटिंगमध्ये 36 धावा केल्यात, पण त्याचं संरक्षण करण्यासाठी जशी बॉलिंग हवी आहे तशी झालेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 2 धावा होत्या, 2 डॉट होते, 2 विकेट होते, पण या ओव्हरमध्ये आपण बघतायत 7 धावा अवघ्या 5 चेंडूमध्ये आलेले आहेत. हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा. या चुका टाळाव्या लागतील, कारण 37चं संरक्षण करायचं. इथून जर खराब गोलंदाजी झाली तर प्रतिस्पर्धी संघाला मॅचमध्ये कमबॅक करता येईल. धावसंख्या दुहेरी अंकात 10 आपण बघतोय. 1 ते 2 ते 3 मोठे फटके आले ना तर मॅचमध्ये देवा फाउंडेशन संग्राम 11 कमबॅक करेल. कव्हरच्या दिशेने गॅप खूप मोठी, चेंडू जाईल सीमा पार, येईल चौकार. आवाज आहे अजय गायकवाड फ्रॉम कर्जत, आणि अजयची गाणी जबरदस्त, उत्कृष्ट गीतकार देखील आहेत, खूप चांगले गायक आहेत. अनेक गाणी त्यांनी गायले, ती सुपर डुपर हिट झाली. धावफलकावरती एकूण आपण बघता येतात 14 आणि इथून 23ची गरज आहे 12 बॉलमध्ये. 12 बॉल 23 रिक्वायर्ड रेट 11.5 आहे. आणि मैदानावरती 2 बॅटर दिनेश आणि संकेत, चांगली पार्टनरशिप. थोडासा दोघांमध्ये ताळमेळ 2 वेळा बिघडताना आपण बघितला, पण नक्कीच इथून हे दोघेही आता स्वतःला सावरतील, एकमेकांना चांगली साथ देण्याचा जरूर प्रयत्न करतील. बॉलिंगसाठी ओमकार. हाफ ट्रॅकर बॅटची एज, फलंदाज दिनेश बाद. तिसरा गडी बाद होईल मैदानावरती देवा ग्रुप फाउंडेशन संग्राम 11चा.
आपण बघितलं तर भरपूर संघर्ष बघायला मिळाला आणि संकेतला फारशी स्ट्राईक मिळालीच नाही. दिनेशला चेंडू पूल करायचा होता, बॅटची एज लागली, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पण नशीब इतकं चांगलं बॉलरचं की चेंडू मागे नाही गेला थेट. आणि आता मात्र इथून न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय प्रमोद पावशे स्ट्रायकिंग एंडला. तर बघूया प्रमोद सामना करेल, ते बीची गरज आहे. 11 बॉलमध्ये मॅच कशा पद्धतीने फिनिश होते, कोण जिंकतोय प्रश्न अजूनही आपण बघितला तर अनुत्तरित आहे. इथे कवचच्या दिशेने वेल स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर तिथे हा चेंडू जर थांबवला नसता, जरा तरी बाजूने गेला असता तर सीमारेषेच्या बाहेर गेला असता, पण चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव येते. आता 22ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 10 बॉल 22 विजयासाठी देवा ग्रुप फाउंडेशन संग्राम 11 या संघाला. एका बाजूला संग्राम 11, दुसऱ्या बाजूला देवा ग्रुप फाउंडेशन संग्राम 11. क्रिकेटचा रणसंग्राम मैदानावरती सुरू आहे. NPL 2024 सीझन 13. एज लागली आहे, चेंडू मागे गेलाय, डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी, गोलंदाजी चांगली होते. 3 बॉलमध्ये केवळ एकच धाव दिली आहे. मागचे 2 ओव्हर आपण बघितल्या, तिथे खतर दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या. हो, यावेळी चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, अपील केली जाते. डॉट बॉल आणखी निघेल. आता मात्र 22 करायचे आहेत आणि त्या देखील 8 चेंडूमध्ये. दबाव पूर्णपणे आता वाढलेला आहे, तो म्हणजे देवा ग्रुप फाउंडेशन संग्राम 11 संघावरती. कारण कुठलाही बॅटर इथे मात्र जबाबदारी घेत नाहीये. चुकीचे शॉट सिलेक्शन बघायला मिळतात. इथे मात्र हा चेंडू आला बॅटच्या रडार मध्ये, गेला सीमारेषे बाहेर. हा षटकार. आता 22व्या त्या षटकार आलाय. आता 16 धावांची गरज विजयासाठी. आता मात्र 7 बॉलमध्ये बघूया, 7 बॉल 16 रन कंपल्सरी चेसिंग आहे. आणि षटकार कोणाच्या बॅटमधून आलाय या ठिकाणी आपण बघतोय संकेत पावशेच्या. संकेतने संकेत दिलेले आहेत इथे प्रतिस्पर्धी संघाला संघर्षाचे, आणि त्यामुळे कुठेतरी एक धोक्याची घंटा जरूर वाजलेली आहे विरोधी संघाला या षटकाराने. हा चेंडू बाहेर टाकलाय, पुन्हा टाकावा लागेल, वाईड येतोय. 15ची आता गरज आहे आणि इथून आता 7 बॉलमध्ये करायचे आहेत. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये सोपी होऊ शकते, पण इथून जर डॉट बॉल आला तर दबाव वाढेल, कारण तिथे मग 15 धावा राहतील. बघूया, संकेत एक षटकार जरूर लगावलाय, पण त्यानंतरचा वाईड बॉल आपण बघितलाय. ओ सरळ, तिथे मात्र चेंडू थांबलाय आणि अशा प्रकारे आपण बघताय ती एक धाव. समीकरण आता उर्वरित 6 चेंडू आणि करायचे धावा विजयासाठी 14. 7 चेंडू 14 धावा. एका बाजूला संग्राम 11 धावसंख्येचं संरक्षण करतोय, करण्यासाठी तयार आहे. दुसऱ्या बाजूला देवा ग्रुप फाउंडेशन संग्राम 11 यांना करायच्या आहेत विजयासाठी 14 धावा. स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका, सूर्य अस्ताला जातोय. आणि त्याचबरोबर चंदू वाघमारे यांना देखील ठाण्याला जायचं, त्यामुळे आयोजकांनी त्यांना ती सहमती दिलेली आहे, कारण एक मॅच आणखीन आपल्याला कव्हर करायची होती, पण त्यांना दुसरी स्पर्धा कव्हर करायची नाईटची, जी कासार वाढवली येते आहे. तर आदरणीय कैलासदादा चौधरी यांना विनंती करणं, आपण मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नितळस प्रीमियर लीग, जे हनुमान क्रिकेट संघ नितळस आयोजित नितळस प्रीमियर लीग, एकूण 8 संघ आणि प्रत्येक संघामध्ये आपण बघितलं तर 15 खेळाडू देण्यात आलेले आहेत, म्हणजे 120 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहे. इतकी जबरदस्त क्रेज या गावामध्ये आपल्याला बघायला मिळते. फार कमी गाव आहे जिथे खेळाडू भरपूर आहेत. काही ठिकाणी 11 खेळाडू तयार होत नाही. तर बघूया, चला मॅच स्टार्ट. अंतिम ओव्हर घेऊन आलाय बॉलिंग मार्कवर रोशन. 6 बॉल 14.
कंपल्सरी चेसिंग नियम आहे. स्ट्राईकला बॅटर आपण बघतायत संकेत आणि बॉलिंग साठी रोशन तयार. 6 चेंडू 14ची गरज आहे. पहिल्या 2 चेंडूवरती इथून बघूया मोठा फटका आला तर मॅच सोपी होऊ शकते, पण शेवटी काय घडेल हे सांगणं कठीण आहे. फुल टॉस, पहिला चेंडू स्क्वेअर लेग, सीमारेषे बाहेर थेट गेलाय, रस्त्यावरती चाललाय डोंगरावरती, षटकार. असा चेंडू जर आला तर कुठलाही बॅटर नक्कीच त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलेला. एकदम वेगवान होता, फुलटॉस होता, पण का बॅटचा स्विंग बघा, स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलाय. भरपूर लांब पल्ल्याचा षटकार, कुठल्याही मैदानावरती हा षटकारच असेल. 8ची गरज आहे आता 5 चेंडू मध्ये. पहिला चेंडू बॅट वरती दिलेला आहे गोलंदाज रोशनने. दबाव आता रोशन मध्ये असणार आहे. बघूया संकेत काय करतोय. एज इथे चेंडू मागे आलाय, खराब फिल्डिंग, फाईन लेगला चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. फिल्डिंग मध्ये गडबडताना दिसत आहेत. आपण बघितलं तर आता इक्वेशन आता 4 धावांची गरज आहे 4 बॉल मध्ये. मॅच सोपी झाली आहे. बॉल टू रन इक्वेशन आलेले आहे. दबाव आता पूर्णपणे जो होता बॅटिंग साइडला तो ट्रान्सफर झालाय बॉलिंग साइड वरती. हा चेंडू ऑफस्टम वरती डॉट बॉल येतोय आणि आता 3 बॉल 4. बघा मागच्या एका मॅच मध्ये असं झालं होतं, 2 बॉल मध्ये 10 आले होते आणि नंतर मला वाटतं ते धावा झाल्या नाही पुढच्या 4 बॉल मध्ये. तर बघूया इथून काय घडतंय. 3 बॉल 4, कंपल्सरी चेसिंग. ऑन साइडला वळवलाय हा विनिंग शॉट आणि अशा प्रकारे देवा ग्रुप फाउंडेशन संग्राम 11 संघाने जिंकलाय सामना. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅच ज्याने 9 चेंडूत गेल्या 25 धावा, संकेत पावशे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मॅच विनिंग नॉक खेळलेला आहे. अभिनंदन संकेत पावशे, अभिनंदन देवा ग्रुप फाउंडेशन संग्राम 11. आजची ही शेवटची मॅच या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आम्ही मात्र नक्कीच रजा घेतोय, पण आभार व्यक्त करतो संपूर्ण जे हनुमान क्रिकेट संघ नित्रस व ग्रामस्थ मंडळ नित्रस ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची ही संधी दिली त्याबद्दल